गुड मॉर्निंग, मी मनीष आपटे. गुड मॉर्निंग, मी भक्ती पेटकर. हे आपलं मॉर्निंग बुलेटिन सलाम महाराष्ट्र. आणि आज आपल्याबरोबर दोन पाहुणे आहेत. आपल्याबरोबर पुण्याहून आहेत लेखक संजय आवटे आणि आज अमेरिकेचे जे नवीन अध्यक्ष आहेत बराक ओबामा यांच्याविषयी आपण बोलणार आहोत त्यांच्याशी. मुंबईच्या स्टुडिओमध्ये आज चित्रकार पराग बोरसे आपल्याबरोबर आहेत. त्यांच्या चित्रांविषयी त्यांच्याकडून आज आपण जाणून घेणार आहोत. दोघांशी बोलूया. बराक ओबामा जगातील शक्तिमान देशाचे अध्यक्ष. आता ओबामा जोडप्याची एक झलक मिळणंही त्यांच्या चाहत्यांना कठीण झालेलं आहे. पण 12 वर्षांपूर्वी बराक पती पत्नींचा एका पुस्तकासाठी काढलेला फोटो सध्या चर्चेचा विषय बनतोय. अमेरिकेचं पहिलं कपल होण्याच्या काही वर्ष आधी बराक दाम्पत्यानं एका फोटोग्राफरला खास पोज दिली होती. मरीना कुक यांनी पती पत्नीच्या नात्यावर आधारित कपल्स या पुस्तकासाठी बराक दाम्पत्याचे फोटो काढले होते. प्रसिद्ध नाटककार लिलियन हेल्मन आणि फ्रान्सचे माजी अध्यक्ष फ्रान्कोइस मिट्रँड यांच्या तुलनेत बराक दाम्पत्य खूप साधं असल्याचं मरीना कुक सांगते. ते अगदी मनमोकळेपणाने बोलत होते. त्यांच्यात कुठल्याही प्रकारचा वाद नव्हता. त्यांच्या चेहऱ्यावर हास्य आहे, तर मिशेलचा चेहरा मात्र गंभीर आहे. ते एक वेगळंच जोडपं आहे. त्यांची मतं वेगळी आहेत, भावना वेगळ्या आहेत, तरीही ते एकत्र असताना खुश असतात. फोटोसाठी ओबामांचीच निवड का केली हे कुक यांना आता आठवत नाही, पण त्यावेळी अनेक जोडप्यांची नावं त्यांना सांगण्यात आली होती. त्यावेळी ओबामा हे वकील आणि एक लेखक होते. ओबामा हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होतील असे त्यावेळी जर कुणी मला सांगितलं असतं तर कदाचित या फोटोकडे मी जास्त लक्ष दिलं असतं. प्रत्यक्षात हा फोटो या पुस्तकात घेतला गेलाच नाही. ओबामांऐवजी एका वादग्रस्त जोडप्याला या पुस्तकात जागा मिळाली. आता हा फोटो न्यूयॉर्क मॅगझिन मध्ये छापण्यात आलाय. त्याचबरोबर फोटो घेणाऱ्या फोटोग्राफरचीही मुलाखत यात छापण्यात आली आहे. त्यांना खरंच दूरदृष्टी आहे. देशाला काय हवंय ते त्यांना कळतं. त्यांच्या डोळ्यातून देशाविषयीचं विजन स्पष्ट दिसतं. ब्युरो रिपोर्ट, IBN लोकमत. आज बराक ओबामांचा शपथविधी आहे आणि हा अत्यंत चर्चेचा विषय आहे. आणि याच विषयी बोलण्यासाठी आज आपल्याबरोबर पुण्याहून आहेत संजय आवटे. ते आपल्याला जॉईन होत आहेत. पुण्यात सध्या लोकसत्ताचे सहसंपादक म्हणून ते काम पाहत आहेत. नक्कीच. आणि आंतरराष्ट्रीय राजकारण हा त्यांचा अभ्यासाचा मुख्य विषय आहे. भारत अमेरिका अणुकरारावर नियतीशी करार नव्या जगाचे कसं आकलन झालेलं आहे आणि पाकिस्तानच्या लष्करी सत्तेवरही त्यांची पुस्तकं प्रसिद्ध झालेली आहेत. ओबामांवरचं बराक ओबामा बदलत्या जगाचं सक्सेस पासवर्ड हे त्यांचं पुस्तक सुद्धा चर्चेत आहे. आज आपण त्यांच्याशी या पुस्तकाविषयी सुद्धा भक्ती बोलूया आणि ओबामांविषयी सुद्धा बोलूया. संजय सर, स्वागत आहे तुमचं IBN लोकमत मध्ये, सलाम महाराष्ट्र कार्यक्रमात. धन्यवाद. आणि आत्ताच आपण बराक ओबामांची बातमी बघितली होती. त्यांनी सांगितलं की जागतिक मंदी हा अत्यंत महत्वाचं आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे आणि त्याच्यावरती आम्ही काबू मिळवू, ताबा मिळवू असं त्यांनी सुरुवातीला सांगितलेलं आहे. पण एकूणच बराक ओबामा शपथविधी त्यांचा आहे, शपथ घेत आहेत. इतकी मोठी जबाबदारी पेलण्यासाठी ते सज्ज होत आहेत. काय काय आव्हानं त्यांच्यासमोर आणखीन असणार आहे? मनीष, अमेरिकेचे 44वे अध्यक्ष म्हणून बराक हुसेन ओबामा आता शपथ घेत आहेत. आणि खरं तर मला आठवतं की जेव्हा ते निवडून आल्यानंतर शिकागोमध्ये त्यांचं जे भाषण झालं त्या जाहीर भाषणामध्ये, त्या विजयी मेळाव्यामध्ये बराक ओबामा असं म्हणाले होते की माझा विजय म्हणजे बदल नाही, तर ही केवळ बदलाची संधी आहे. आणि मला असं वाटतं की त्यांचं हे वाक्य फार महत्वाचं आहे. याचं कारण असं आहे की आपल्यापुढे काय आव्हानं आहेत याची त्यांना कल्पना आहे. त्यांनी सांगितलं की आवर नेशन इज ॲट वॉर अँड आवर इकॉनॉमी इज इन क्रायसिस. 21 जानेवारीचा जो कार्यक्रम ओबामांनी निश्चित केलेला आहे तो पाहायला म्हणजे आपल्याला कल्पना येते. 21 जानेवारीला ओबामांनी एकूण 3 बैठका ठेवलेल्या आहेत. त्यांचा हा पहिलाच दिवस आहे आणि 3 मीटिंग्ज आहेत, त्या अत्यंत महत्वाच्या आहेत. त्या 3 मीटिंग्ज कोणासोबत आहेत? त्यातली पहिली मीटिंग जी आहे ती आहे डिप्लोमॅटिक ॲडवायझर सोबत. दुसरी बैठक जी आहे ती आहे आर्थिक सल्लागारासोबत आणि तिसरी बैठक जी आहे ती आहे लष्करी सल्लागारासोबत. कारण या 3 गोष्टी किंवा 3 आव्हानं सगळ्यात महत्वाची बराक ओबामांच्या समोर आहेत. सगळ्यात पहिलं महत्वाचं आव्हान ज्याचा उल्लेख मनीष तुम्ही आत्ताच केला ते म्हणजे आर्थिक मंदीचं आव्हान. मग खरं तर या प्रकारची कठीण परिस्थिती अमेरिकेच्याच काय जगाच्या इतिहासामध्ये आर्थिक स्तरावर अलीकडच्या 100 वर्षांमध्ये कधी आली नव्हती. अशी परिस्थिती ओढवलेली असताना बराक ओबामा अमेरिकेचे अध्यक्ष होत आहेत, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. पण मला असं वाटतं की त्यांचा जो अर्थकारणाचा अभ्यास आहे आणि ज्या पद्धतीनं कॉम्प्रिहेन्सिव्ह अप्रोच किंवा बहुमार्गी दृष्टिकोन असं ज्याला म्हटलं जातं त्या पद्धतीनं ओबामा सगळ्या गोष्टींकडे पाहतायत. त्यामुळे
त्यांनी म्हटलेलं आहे की महिनाभरात हा प्रश्न सुटेल असं अजिबात नाही, वर्षभरात सुटेल असंही अजिबात नाही, काही काळ लागेल, पण निश्चितपणे जागतिक मंदीचं आव्हान ओबामा पेलू शकतात. याचं सगळ्यात महत्वाचं कारण मनीष मला असं वाटतं की पूर्वी असं होतं की अमेरिका ही महासत्ता आहे असा सगळ्यांचा समज होता आणि अमेरिका ही एकमेव महासत्ता होती सुद्धा. याचं कारण त्यावेळी जग युनिपोलर होतं, एकध्रुवीय होतं. तुम्ही जर पाहिलं तर नवीन जग पूर्णपणे बदललेलं आहे. नवीन जग हे मल्टीपोलर आहे किंवा बहुध्रुवीय आहे. अशा जगामध्ये केवळ अमेरिका ही एकमेव महापावर असणार नाही, महासत्ता असणार नाही, याची कल्पना सगळ्यांनाच आहे. ज्या फरीद झकेरियाच्या पुस्तकाचा उल्लेख बराक ओबामांनी केला होता, त्या पुस्तकाचं नावच द पोस्ट अमेरिकन वर्ल्ड असं आहे. अमेरिका ही महासत्ता होती कोणी एकेकाळी, आजही ती पूर्णपणे संपली असं नव्हे, पण आज जगामध्ये अनेक महासत्ता निर्माण होत आहेत. त्याच्यामध्ये चीन असेल, त्याच्यामध्ये ब्राझील असेल, त्यामध्ये भारत असेल, त्यामध्ये रशिया असेल, त्यामध्ये आफ्रिका असेल. म्हणजे ज्या पद्धतीनं ब्रिक्सची थिअरी मांडली जाते त्या पद्धतीनं आता जगभर वेगवेगळ्या छोट्या छोट्या सत्ता उदयाला येत आहेत. नक्कीच संजय सर, वेगवेगळ्या सत्ता ज्या उदयाला येतात हे आपण बघितलं. एकंदरीतच हा ऐतिहासिक आज सोहळा होणार आहे की पहिले अमेरिकन आफ्रिकन राष्ट्राध्यक्ष होणार आहेत बराक ओबामा. तुम्ही त्यांच्यावर पुस्तक लिहिलेलं आहे, काय वेगवेगळे गुण त्यांच्यात तुम्ही त्याच्यात मांडलेले आहेत की बराक ओबामांकडे आर्थिक मंदी दूर करण्यासाठी असणारे राष्ट्राध्यक्ष म्हणून पाहिलं जात आहे? अगदी खरं आहे. तुम्हाला मी सांगतो, बराक हुसेन ओबामा बदलत्या जगाचा सक्सेस पासवर्ड हे पुस्तक ज्यावेळी मी लिहिलं त्यावेळी मलाही खरं तर कल्पना नव्हती की ते पुस्तक एवढ्या चांगल्या पद्धतीनं रिसीव्ह केलं जाईल. महिनाभरामध्ये त्याच्या 7 आवृत्त्या गेल्या आणि माझ्या असं लक्षात आलं की बराक ओबामा या व्यक्तीविषयीच मुळात लोकांना कुतूहल आहे. याचं सगळ्यात महत्वाचं कारण असं आहे की ज्या प्रतिकूलतांवर मात करत बराक ओबामा नावाचा माणूस अमेरिकेचा अध्यक्ष झाला, त्या प्रतिकूलता लक्षात घेता त्यांच्या या विजयाकडे लोकांनी अत्यंत वेगळ्या नजरेनं पाहिलेलं आहे. मला असं वाटतं की प्रतिकूलतांवर स्वार होण्याची एक अंगभूत सवय ओबामांना आहे. त्यांच्याकडे एक अंगभूत ऊर्जा आहे आणि तीच ऊर्जा ते अमेरिकेसाठी वापरणार आहेत. सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की बराक ओबामांकडे अत्यंत कमालीचा आत्मविश्वास आहे. तो आत्मविश्वास निराधार नाही, तो साधार आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे बराक ओबामा हा स्वप्न पाहणारा माणूस आहे. क्या बात. आणि केवळ स्वप्न पाहणारा नव्हे तर ती स्वप्न सत्यात उतरवणारा, सत्यात आणणारा असा तो माणूस आहे. खरे म्हणजे एका राष्ट्राध्यक्षाकडे जे गुण हवेत की स्वप्न बघणं आणि ती सगळ्यात पूर्ण करून दाखवणं हे बराक ओबामांकडे आहे. जगामधलं एक महत्वाचं जे राष्ट्र आहे अमेरिका, त्याला पुढे घेऊन जाण्याची कसरत जी आहे ती त्यांना करावी लागणार आहे. खूप मोठे आव्हान आहेत. आणि संजय सर, तुमच्या पुस्तकांमधून अगदी मुद्देसूदपणे तुम्ही या सगळ्या गोष्टी मांडलेल्या आहेत. त्याच्यावरती बोलूया. 2 मुद्द्यांवरती आपण ज्या पद्धतीनं बोललो आणखीनही माहिती लोकांपर्यंत देऊया. पण त्याचबरोबर आणखीन एक पाहुणे आपल्या सलाम महाराष्ट्र कार्यक्रमात आलेत, त्यांची ओळख करून घेऊया, त्यांच्याशी संवाद साधूया. नक्कीच. आणि आज आपल्या बरोबर आहेत चित्रकार पराग बोरसे. सध्या आपण सगळीकडे बघतो की ऍब्स्ट्रॅक्ट पेंटिंगचा ट्रेंड आहे. सगळे जे आर्टिस्ट आहेत ते ऍब्स्ट्रॅक्ट पेंटिंगकडे वळतात, पण अशातही पराग बोरसे जे आहेत ते वास्तववादी चित्रकलांकडे आहेत. आणि पहिल्यापासून तुम्ही रिअलिस्टिक पेंटिंगच्या याच्यात आहात. सगळ्यात आधी तुमच्या आत्ताच्या जे एक्झिबिशन झालं त्याच्यापासून आपण सुरुवात करूया की आता आपण जसं म्हटलं की सगळ्यांचा कल असतो तो ऍब्स्ट्रॅक्टकडे. म्हणजे आज जो स्टुडंट जे स्कूल ऑफ आर्टमधनं बाहेर पडतो तर सगळ्यांचा क्रेज असते ती ऍब्स्ट्रॅक्ट पेंटिंग. का तर एक स्टेटस सिम्बॉल आहे, काहीतरी वेगळं आहे. पण अशात तुम्ही रिअलिस्टिक निवडलं आणि जहांगीर सारख्या ठिकाणी आज कर्जत सारख्या ठिकाणाहून जाऊन ते सक्सेसफुल झालेलं आहे. हा सगळा जो प्रवास होता तो कसा झालेला आहे त्याचा? मला मुळातच पूर्वीपासून वास्तववादी चित्रांचीच आवड होती. आणि जसं मी विचार करायला लागलो की आपण रस्त्यावरून चालत असतो तर एखादं झाड बघून, एखादा माणूस बघून आपल्या मनात एखादा विचार येतो, किंवा एखादं वृत्तपत्र हातात घेतलं की विचारांचं वादळ उठतं. तर मला असं वाटलं की कला अशी असावी की जी विचार शून्यता निर्माण करेल. एखादा नवीन विचार न देता विचार शून्यता कशी निर्माण होईल बघणाऱ्याच्या मनामध्ये, काढणाऱ्याच्या मनात, या दृष्टीने वास्तववादी चित्रकलेकडे वळलो. ज्याप्रमाणे एखादा सूर्यास्त आपण बघतो तर सूर्यास्त पाहून आपल्या मनात फक्त वाह, किंवा आपण एखादं क्लासिकल म्युझिक आपण ऐकत असू भीमसेन जोशींचं तर आपल्या मनात फक्त दाद येऊन जाते वाह, आपल्या मनात कोणते विचार येत नाहीत. म्हणजे हे किती छान आहे, खूप आनंद. आणि मला असं वाटतं त्या एका क्षणासाठीच तो क्षणच महत्वाचा आहे. वास्तववादी चित्र शब्दांच्या पलीकडची असतात, प्रश्नच नाही. तिथे मला तेच तर वाटतं की ज्या वेळेला चित्रांना शब्दांची गरज पडते चित्र एक्सप्लेन करण्यासाठी, मला ती चित्र कुठेतरी दुबळी वाटतात. चित्र हे शब्दांच्या पलीकडे गेलेलं आहे.
आणि वास्तववादी चित्र अशी असतात की त्यांना शब्दांची गरज नाही आणि सामान्यात सामान्य माणूस त्याचा आनंद घेऊ शकतो. म्हणजे साध्या सोप्यात भाषेत सांगायचं तर जसं तुमच्या एक्झिबिशनची थीम होती ॲज इट इज ॲज इट इज. जे आहे. पण एक कुठेतरी असा ट्रेंड येतो मनीष की वास्तववादी चित्रकारांकडे आपण जेव्हा बघतो तेव्हा असं म्हणतात की फोटोग्राफरही तेच करतात, कॅमेराही तेच सांगतो हो. आणि रिअलिस्टिक जो चित्रकार असतो, जो रिअलिस्टिक पेंटिंग करतो, तर तेही तेच असतं. मग ह्या दोन मध्ये कसं डिफरन्शिएट करता येईल? याच्यामध्ये फरक असा आहे की कॅमेऱ्याकडे संवेदनाक्षम मन नाहीये. जरी आपला डोळा हा कॅमेऱ्यासारखं फंक्शन करत असेल असं आपण म्हटलं तरी सुद्धा कलावंताकडे एक संवेदनाक्षम मन आहे आणि ते मन ज्या वेळेला त्या डोळ्यातून बघतं त्यावेळेला जी प्रतिमा त्याच्या आपण त्याला कॉन्शियसनेस म्हणू शकतो ज्याच्यावर उमटते आणि ते चित्र तो कॅनव्हासवर काढत असतो. आणि त्यामुळे हा फरक फारच मोठा आहे. आणि तेवढंच नाही तर जे रंग आपल्या डोळ्याला दिसतात, मी आजपर्यंत एवढी फोटोग्राफी बघितली आणि मला कधीच तसे रंग कोणत्या फोटोग्राफमध्ये बघायला मिळाले नाहीत जे डोळ्यांना दिसतात. आणि शेवटी एक जो आनंदाचा अनुभव आहे आपला स्वतःचा, शून्यता मनामध्ये निर्माण झाल्यानंतर, म्हणजे कोणतेही विचार नसणं आणि पूर्ण शून्य होऊन ते चित्र काढणं, म्हणजे निसर्गाशी एकरूप होऊन, तर तो आनंद फार वेगळाच आहे. खरं म्हणजे जाणीवा या खरंच खूप महत्वाच्या आहेत. ते चित्र बघताना, ते चित्र काढताना आणि जसंच्या तसं उतरवताना. इतकं सुंदर भक्ती ते सांगतायत की म्हणजे तुम्ही हा जो फरक सांगितलेला आहे ना की संवेदनाक्षम मन, ही याच्यातली खूप मोठी गोष्ट आहे. त्याच्याबद्दल पराग आपण बोलूयात तुझ्याशी, त्याच्याबद्दल जाणून घेणार आहोत. आणि आज दोन विषय आहेत, बराक ओबामांविषयी संजय आवटे तिकडून बोलतायत, तू इथं चित्रांविषयी बोलतायत. त्यांनी नवीन अमेरिकेचं चित्र बघितलं असेल, एक स्वप्न बघितलं असेल, तूही एक चित्र तयार करतोयस तुझ्या करिअर मधलं. या दोन्ही विषयी आपण बोलूया, पुण्यातही जाऊया आणि इथंही संवाद साधूया. त्याआधी सदाम महाराष्ट्रामध्ये एक ब्रेक घेऊयात. पहा फक्त IBN लोकमत.